आपण या व्हिडिओमध्ये रिव्हिजन 2 बघणार आहोत, जे मराठी ग्रामरमध्ये किंवा मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला जे ग्रामर विचारलं जाणार आहे. सो कोणत्या पद्धतीचं ग्रामर असणार आहे. सो रिव्हिजन 1 झालेली आहे, आता हा रिव्हिजन 2 चा व्हिडिओ आहे. तर तुम्ही जर रिव्हिजन 1 पाहिली नसेल तर तुम्ही पहिले रिव्हिजन 1 पहा किंवा रिव्हिजन 2 पहा, कारण प्रत्येक ग्रामरमध्ये हे तुम्हाला वेगवेगळ्या पार्टमध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीचं ग्रामर तुम्हाला येऊ शकतं. क्वेश्चन 1 आहे, खालील शब्दांचे लिंग बदलून लिहा. सो वाघ म्हणजे हा जेंट्समध्ये झाला आणि वाघीण म्हणजे त्याची जी बायको आहे तिला काय म्हणतात, वाघीण. मित्राचं काय येणार आहे, लिंग बदलून मैत्रीण, म्हणजे आपल्याला जेंडर चेंज करायचं आहे. माता पिता, रागू मैना आणि देवचं येणार आहे देवी. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, प्रश्न दुसरा, खालील शब्दाचे वचन बदलून लिहा. म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल लिहायचं आहे आपल्याला. पैसा म्हणजे आपल्याकडे एक पैसा असणार आहे, एक कॉईन असणार आहे, तेव्हा आपल्याकडे पैसा असणार आहे आणि आपल्याकडे खूप सारे जेव्हा पैसे येणार आहेत तेव्हा ते काय होणार आहे, पैसेमध्ये कन्वर्ट होणार आहे. सेकंड आहे पणती, म्हणजे एक दिवा आणि खूप सारे दिवे असेल तर त्यांना म्हणजे जे छोटे छोट्या पणत्या असतात, एक असते ती पणती असते आणि खूप साऱ्या पणत्या असतात. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे चेहरा. सो एक फेस असेल तर आपण चेहरा म्हणणार आणि खूप सारे फेस असतील तर आपण त्यांना काय म्हणणार, चेहरे. तक्रार म्हणजे आपण एक नोंदवतो, एक असते तक्रार आणि खूप साऱ्या जणांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर त्या काय झाल्या, तक्रारी. त्याच्यानंतर फिफ्थ नंबर आहे घोडा. एक घोडा असेल तर त्याला घोडा म्हणणार आणि खूप सारे जर घोडे असतील तर त्यांना काय म्हणणार, घोडे. सो घोडाचं येणार आहे घोडे. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द म्हणजे काय, तर त्यांचे मीनिंग्स लिहायचे आहेत आपल्याला. सो फर्स्ट नंबर आहे अमृत. अमृतचं येणार आहे सुधा किंवा पियुष. सेकंड नंबर आहे सूर्याचा दुसरा अर्थ येतो रवी किंवा भास्कर. आनंदाचा दुसरा अर्थ येणार आहे हर्ष किंवा समाधान. नदीचं येणार आहे सरिता किंवा तटिनी. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा आहे आरसाचं येणार आहे दर्पण, भिंग किंवा आदर्श. अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचे समानार्थी शब्द सांगायचे आहे. सो पेपरमध्ये तुम्ही याच्यामधला एक कोणताही लिहू शकता, पण तुम्हाला जो सुटेबल असेल, जो तुमच्या लक्षात राहणार आहे त्याच्यातला तुम्ही हा समानार्थी शब्द किंवा त्याचा मीनिंग्स लिहू शकता. त्याच्यानंतर आहे फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी म्हणजेच काय, तर अपोजिट. त्यांचे अपोजिट सांगा. पहिले काय झाले, आपले मीनिंग्स झाले आणि आता आपल्याला त्यांचे अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत. सो फर्स्ट नंबरचा आहे अवजड म्हणजेच काय, ते वजनाने खूप जड असतात आणि त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे, हलके, म्हणजे ज्याचं वजन कमी असतं. दुसरा आहे वर म्हणजे वरती. त्याच्यानंतर आहे खाली, त्याचा अपोजिट आहे खाली. कठोर म्हणजे कडक. एखादा व्यक्ती असतो ना जो कठोर स्वभाव असतो त्याचा, किंवा एखादी वस्तू जी असते कडक किंवा कठोर असते, त्याचा अपोजिट येणार आहे मृदू, म्हणजे एकदम सॉफ्ट. कोमल म्हणजे सॉफ्ट असणार आहे. त्याच्यानंतर चपळ म्हणजे एखादा खूप फास्ट असतो किंवा एखाद्याला पटकन गोष्टी समजतात तर तो कसा असतो, चपळ असतो. आणि दुसरा काय असतो, त्याच्या अपोजिट मंद, म्हणजे त्याला पटकन कोणतीही गोष्ट समजत नाही असा, म्हणजे त्याचं म्हणजे थोड्या वेळाने त्याला गोष्टी समजतात. सो चपळचा विरुद्धार्थी काय येणार आहे, मंद. त्याच्यानंतर फिफ्थ नंबर आहे उदय म्हणजे जसं की सूर्य उदय म्हणजे उगवतो, उदयचा अर्थ येतो उगवणे, आणि अस्त म्हणजे मावळणे किंवा संपणे किंवा संपुष्टात येणे. सो ही आहे रिव्हिजन नंबर 2. ह्याच्यानंतर पण आपण खूप सारे रिव्हिजन बघणार आहोत, जसे की तुम्हाला कोणते क्वेश्चन्स पेपरला विचारले जाऊ शकतात. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.